नमस्कार. रोहन प्रकाशन्स आणि क्वीन्स बी प्रस्तुत करत आहे अक्षरांचे चांदणे. सहप्रायोजक आहेत प्रधा स्टुडिओज. काही माणसांचं नाव जरी उच्चारलं तरी मनामध्ये आपल्या फक्त आणि फक्त आदराचीच भावना निर्माण होते. अशापैकी एक नाव फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ. भारतीय लष्कराचा मानबिंदू. पुस्तक लिहिलंय मेजर जनरल शोभी सूद यांनी आणि अनुवाद केलाय भगवान दातारी यांनी. थोडं अधिक जाणून घेऊया. 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 5 युद्धांना सामोरं जाणाऱ्या आणि संपूर्ण कारकिर्दीत वादाचा किंवा अपकीर्तीचा डाग लागू न देणाऱ्या भारताच्या या 8व्या लष्कर प्रमुखाचं प्रेरणादायी रोमहर्षक चरित्र. भारताचे माजी लष्कर प्रमुख सॅम माणेकशॉ यांच्या व्यक्तिमत्वाचं आणि विशेषतः त्यांच्यामधील नेतृत्व गुणाचं सर्व पैलूंचं दर्शन लेखक मेजर जनरल शोभी सूद यांनी या पुस्तकातून घडवलं आहे. शोभी सूद हे माणेकशॉ यांचे निकटचे सहकारी होते. त्यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवातून माणेकशॉ यांचं व्यक्तिमत्व, कार्यकर्तृत्व आणि त्याचं चित्रण त्यांनी या पुस्तकामध्ये संशोधनपूर्वक आणि अतिशय समतोलपणे केलं आहे. युद्धनीतीची उत्तम जाण, अभ्यास, व्यूहरचेतील मुत्सद्देगिरी, सेनानीला लागणारा निर्भीडपणा, मूल्यांवरील निष्ठा, उच्चपदी असताना देखील त्यांच्याकडे असणारी विनोदबुद्धी आणि कोणत्याही वयोगटातल्या माणसाशी त्यांचं सहृदय असं वर्तन, अशा माणेकशॉंच्या सर्व पैलूंवरती लेखकांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. 1971च्या बांगलादेशच्या युद्धामध्ये पाकिस्तान लष्कराला 18 दिवसात शरण आणणाऱ्या सेनानीचं हे रोमहर्षक चरित्र आहे. 1971च्या लढाई दरम्यान लष्कर प्रमुख, जवान आणि अधिकाऱ्यांशी जेव्हा जेव्हा बोलत असत तेव्हा तेव्हा एक गोष्ट स्पष्ट करत असत. आपल्याशी बोलताना जवान आणि अधिकाऱ्यांनी कुठलंही दडपण घेऊ नये असं त्यांचं म्हणणं असे. या जवान आणि अधिकाऱ्यांना खुलेपणाने चर्चा करावी असं ते स्पष्टपणे सांगत असत. एक गोष्ट तिने अनेक वेळा स्पष्ट केली होती की युद्धात कामगिरी बजावताना कुणाला अपयश जर आलं तर त्याबद्दल त्याला दोषी धरून कारवाई केली जाणार नाही. त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले असतील तर अशी कारवाई करणं हे चुकीचं ठरेल. ते नेहमी सांगत. शत्रूकडे सुद्धा खास प्रशिक्षण घेतलेलं सैन्य दल आहे. त्यामुळे कुणीही एक जण कायम जिंकू शकत नाही. कधी तुम्ही जिंकता तर कधी हारता. कोणताही सैनिक ठरवून चुका करत नसतो किंवा मुद्दाम लढाई हरत नसतो. सैनिक आणि अधिकाऱ्यांनी कुठलाही दडपण न घेता काम करावं असा त्यांचा संदेश सेना दलाला द्यायचा होता. मात्र कोणत्याही स्थितीत नैतिक गुन्हा घडल्यास त्याची मात्र गय केली जाणार नाही. ती व्यक्ती ते पद तर गमवेलच, पण तिला नोकरीलाही मुकावं लागेल. शत्रूच्या प्रदेशातील महिलांपेक्षा तुमच्या बायका नक्कीच अधिक सुंदर आहेत असं ते नेहमी म्हणत. जेव्हा केव्हा एखाद्याच्या मनामध्ये वाईट विचार येईल किंवा एखादं दुष्कृत्य करण्यासाठी पुढे हात सरसावतील त्यावेळी त्या हातांना वेळीच आवर घाला. आपले हात मागे खेचून ते खिशात घाला आणि माझी आठवण मनात आणा असं ते नेहमी सांगत. सैन्यातील शिस्त कायम ठेवण्यासाठी त्यांच्या या आव्हानाचा खूप उपयोग झाला. नोव्हेंबर 1971च्या अखेरीपर्यंत भारतीय सैन्य आपली कारवाई करण्यास सिद्ध झालं होतं. सैन्याची तयारी पूर्ण झाली होती. लष्कर प्रमुखांनी या कारवाईला पंतप्रधानांची संमती घेतली होती. त्यांनी 4 डिसेंबर ही कारवाईची तारीख निश्चित केली. त्यांनी 4 डिसेंबर हीच तारीख का निवडली? माणेकशॉ यांच्या मते 4 तारीख ही त्यांच्यासाठी अतिशय शुभ होती. त्यांच्या जीवनातील अनेक घटना 4 तारखेलाच घडल्या होत्या. त्यामुळे 4 डिसेंबर हा कारवाईचा दिवस निश्चित करण्यात आला. 4 डिसेंबर ही तारीख सर्वांनी मान्य केल्यावरती लष्कर प्रमुखांनी लष्कराच्या अन्य कमांडर्स आणि अन्य दोन्ही सेना दलांच्या प्रमुखांना हा निर्णय कळवला.
4 डिसेंबर रोजी कारवाई सुरू करण्यास पंतप्रधानांनी मान्यता दिल्याचं संरक्षण मंत्र्यांना लष्कर प्रमुखांनी 3 डिसेंबर रोजी कळवलं. संरक्षण मंत्री त्यावेळी बंगलोरमध्ये होते. तीनही संरक्षण दलाच्या प्रमुखांच्या समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. 3 डिसेंबर 1971 रोजी सायंकाळी 4:45 पाकिस्तानी हवाई दलाच्या जेट विमानाने सरहद्दीलगतच्या भारतीय विमानतळावरती हल्ला केला. अमृतसर, पठाणकोट, श्रीनगर, अवंतीपूर, उत्तरलाई, जोधपूर, अंबाला आणि आग्रा या विमानतळावरती पाकिस्तानी विमानांनी बॉम्बफेक केली. लष्कर आणि देशांनी पाकिस्तानच्या विरोधात अधिकृतपणे युद्ध सुरू केलं. 4 डिसेंबर ही तारीख आपण ठरवली होती, ती आपण अलीकडे आणली की काय असं अनेकदा वाटलं. त्या दिवशी घरी परतताना मी त्यांना या गोष्टीची आठवण करून दिली, तेव्हा त्यांनी हा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही असं ते म्हणाले. त्यावेळी संरक्षण मंत्री बंगलोरमध्ये होते आणि पंतप्रधान श्रीमती गांधी या कोलकात्यामध्ये एका मोठ्या सभेत भाषण करत होत्या. पाकिस्तानने सुरुवात केली आहे हे त्यांना बरंच वाटत होतं, कारण त्यामुळे भारताची कारवाई ही पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देणारी ठरणार होती. लष्कराच्या पूर्व विभागाच्या प्रमुखांनी श्रीमती गांधींना या संदर्भात माहिती दिली. संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण सचिवांनी घडामोडीची कल्पना दिली. लष्कराच्या कमांडर्सनी त्यांच्या कारवाईची योजना प्रत्यक्षात आणण्याचे आदेश दिले. युद्ध सुरू झाले आणि लष्कर प्रमुखांचा नित्याचा कार्यक्रम ठरवूनच गेला होता. पंतप्रधानांच्या एक सफदरजंग रोड येथील निवासस्थानी सकाळी बरोबर 7:45 जाऊन त्यांना ताज्या घडामोडीची माहिती देणं हा त्यांच्या नित्याचाच एक भाग होता. त्यानंतर सकाळी 8:30 वाजता संरक्षण मंत्र्याच्या निवासस्थानी बैठक असे. त्यानंतर DP धर यांच्या घरी त्या बैठकी होत असत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख कॉफी टेबलावर समोरासमोर बसून चर्चा करत. मी बरोबर नेलेले नकाशे टेबलावर मांडून लष्कर प्रमुख त्यांना आवश्यक ती माहिती दे. एकदा ही बैठक थोडी लांबली तेव्हा मला बाहेरच्या वेटिंग रूममध्ये कॉफी आणि बर्फीचा आस्वाद घेत थांबायला सांगण्यात आलं. पंतप्रधान अतिशय स्नेहशील होत्या आणि रोज बैठकीनंतर त्या माझ्याशी आवर्जून बोलत असत. एकदा बैठकीनंतर माणेकशॉ घाईघाईत तसेच बाहेर पडले आणि मुख्यालयात गेले. मी तिथेच आहे हे त्यांच्या लक्षात राहिलं नसावं. बाहेर आल्यावर पंतप्रधानांनी मला पाहिलं आणि त्यावेळी सॅम इथून आत्ताच बाहेर पडले असं त्या मला म्हणाल्या. आपल्या स्टाफमधील एका अधिकाऱ्याला बोलून त्यांनी आपल्या गाडीने मला हवं तिथे सोडण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येकाचा त्या किती आत्मीयतेने विचार करत याचंच एक उदाहरण आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानातून लष्कर प्रमुख सरळ संरक्षण मंत्र्याच्या निवासस्थानी जात असत. पहिल्या 2 दिवसाच्या बैठकीनंतर सेना दलाच्या अन्य 2 विभागाच्या प्रमुखांनाही या बैठकीसाठी बोलवावं ही सूचना माणेकशॉ यांनी संरक्षण मंत्र्यांना केली. ही सूचना तात्काळ मान्यही करण्यात आली आणि मग सकाळी 8:30च्या या बैठकीला सेना दलाच्या तिन्ही विभागाचे प्रमुख उपस्थित राहायला लागले. कारवाईत सहभागी असलेल्या अन्य कमांडरशी संपर्क साधून संरक्षण मंत्री त्यांच्याकडून ताज्या घडामोडींची माहिती घेत असत. या बैठकीच्या वेळी तिन्ही दलाचे प्रमुख संरक्षण मंत्र्याबरोबर बसून चर्चा करत असत. त्यावेळी त्यांचे स्टाफ ऑफिसर्स त्याच हॉलमध्ये उपस्थित असत. एकूण स्थितीची माहिती करून घेतली जाईल आणि येत्या 24 तासातील डावपेचांची आखणी केली जात असे. एखाद्या वेळी अतिशय गोपनीय किंवा नाजूक विषय चर्चेत येणार असले तर तेवढ्या वेळापुरतं स्टाफ ऑफिसर्सना सन्मानाने बाहेर जाण्यात सांगण्यात येईल. त्याच्या पुढची बैठक DP धर यांच्या निवासस्थानी असे. श्रीयुत धर हे लष्कर प्रमुखांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटलेल्या प्रतिक्रियांची माहिती देत असत. यात प्रामुख्याने रशिया, अमेरिका आणि चीन यांच्याविषयीची माहिती असे. महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण यावेळी केली जाईल. या बैठकीनंतर लष्कर प्रमुख 9:15 ते 9:30च्या दरम्यान आपल्या कार्यालयात पोहोचत. सेना दलाच्या तिन्ही विभागांच्या प्रमुखांच्या पहिल्याच बैठकीत लष्कर प्रमुखांनी स्पष्ट केलं की गोपनीयतेच्या आणि सुरक्षिततेच्या आवश्यक मर्यादा सांभाळून माध्यमांना आवश्यक ती माहिती प्रामाणिकपणे दिली जावी. त्यामुळे माध्यमांना युद्धातली प्रगती नेमकेपणाने समजेल आणि त्यांच्या वेळेच्या मर्यादेत ते बातम्या पाठवू शकतील.
खोटी आणि बनावट आकडेवारी कोणत्याही स्थितीत दिली जाऊ नये अशा स्पष्ट सूचना होत्या. माध्यमांना ही माहिती पुरवण्याची जबाबदारी मिलिटरी इंटेलिजन्सचे माजी डायरेक्टर मेजर जनरल M.N. बात्रा यांच्याकडे सोपवण्यात आली. रोज संध्याकाळी ते माध्यमांच्या प्रतिनिधींना अधिकृत माहिती देत. या व्य- या व्यवस्थेचं देश विदेशात सर्वत्र चांगलं स्वागत झालं. या काळात लष्करातर्फे माध्यमांना तंतोतंत आणि प्रामाणिक माहिती देण्यात आली. शस्त्रसामुग्रीचं नुकसान आणि युद्धात मृत्यू पावलेल्या सैनिकांची आकडेवारी यांच्या वृत्तांकनाबद्दलही निर्णय घेण्यात आला. पूर्वी अशा प्रकारच्या बातम्या इतक्या अतिशयोक्त पद्धतीने दिल्या जायच्या की युद्ध संपल्यानंतर लक्षात यायचं शत्रूने प्रत्यक्षात युद्धात वापरलेल्या शस्त्रसामुग्रीपेक्षा कितीतरी जास्त शस्त्रसामुग्री नष्ट झालेली आहे. याची कारणं अगदी साधी होती. समजा शत्रूचा एखादा रणगाडा लष्कराच्या एका तुकडीने बंद पाडला असेल तर त्यांच्यातर्फे तशी माहिती दिली जायची. पण त्याच वेळी हवाई दलातर्फे केल्या गेलेल्या कारवाईत तो रणगाडा जायबंदी झाल्याचंही सांगितलं जायचं. एवढंच नव्हे तर ही घटना 2 युनिट्स सीमेवर घडली असेल तर एकाच रणगाड्याची माहिती दोन्ही युनिट्सकडनं मोजदाद होत असे. हा गोंधळ टाळण्यासाठी असा दावा करताना योग्य ते पुरावे देण्याची सक्ती त्या युनिटवर करण्यात आली. हवाई दलाला त्यांच्या विमानावर कॅमेरे असल्यामुळे हे सोपं जात असे, पण लष्कराला हे असे पुरावे देणं हे कठीण असे. मात्र या नियमांचा एक फायदा झाला की या स्वरूपाची माहिती नेमकेपणाने समोर यायला लागली. इतरांच्या भावनांच्या बाबतीत माणेकशॉ अतिशय संवेदनशील होते. 9 डिसेंबर 1971 रोजी भारतीय नौदलाची INS खोखरी ही युद्धनौका पाकिस्तानच्या हल्ल्यात बुडाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 डिसेंबर रोजी माणेकशॉ यांनी सकाळी नेहमीप्रमाणे पंतप्रधानांची भेट घेतली. त्यावेळी पंतप्रधानांनी माणेकशॉ यांच्याकडे खुखरी या युद्धनौकेबद्दल आणि तिचे कॅप्टन M.N. मुल्ला यांच्याविषयी चौकशी केली. खुखरी बुडाली, पण यातून नेमकं कोण वाचलं याबाबत आपल्याकडे नेमकी माहिती नाही आणि त्याबाबत आपण चौकशी करून तुम्हाला कळवू, असं माणेकशॉंनी पंतप्रधानांना सांगितलं. त्यानंतर संरक्षण मंत्र्याच्या निवासस्थानी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा नौदल प्रमुखांच्या फ्लॅग लेफ्टनंटकडे मी चौकशी केली. कॅप्टन मुल्ला यांनी बुडणाऱ्या नौकेबरोबर जलसमाधी घेत आत्मसमर्पण केलं अशी त्यांनी माहिती मला दिली. संरक्षण मंत्र्यांच्याकडे बैठक संपवून आम्ही D.P. धर यांच्याकडे गेलो. तिथे रॉ रिसर्च अँड ॲनालिसिस विंगचे प्रमुख R.N. काव हे आम्हाला भेटले. बैठक संपल्यानंतर काव यांनी मुल्ला यांच्याविषयी माणेकशॉंना विचारलं. माणेकशॉ यांनी काही उत्तर देण्यापूर्वीच मी त्यांना फ्लॅग लेफ्टनंटकडून समजलेली माहिती सांगितली. त्यावर लष्कर प्रमुख म्हणाले, रामजी, आमच्याकडे निश्चित माहिती नाही. दिवसभरात निश्चित माहिती मिळवून मी तुम्हाला नक्की कळवी. काव निघून जाताच लष्कर प्रमुखांनी मी असंवेदनशील वर्तन केल्याबद्दल माझी चांगलीच कान उघाडणी केली. त्यानंतर मला समजलं की मुल्ला हे काव यांचे मेव्हणे होते आणि इंदिरा गांधींशी त्यांचं दूरचं नातं होतं. नंतर आम्हाला समजलं की बोट बुडते हे लक्षात येताच कॅप्टन मुल्ला यांनी सर्व सैनिकांना आणि खलाशांना बोट सोडून जाण्याची आज्ञा केली. पण नौदलाच्या उच्च परंपरेचं पालन करत त्यांनी स्वतः बोटीबरोबर जलसमाधी घेत आत्मसमर्पण केलं. कॅप्टन मुल्ला यांना मरणोत्तर महावीर चक्र देण्यात आलं. 15 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजल्यापासून 16 डिसेंबरच्या सकाळी 9 वाजेपर्यंत तात्पुरती युद्धबंदी मान्य करण्यात आली. त्यानंतर ही मुदत दुपारी 3 पर्यंत वाढवण्यात आली. युद्धबंदीबाबतचा निर्णय घेण्यासाठी जास्त वेळ मिळावी यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली. शेवटी जनरल नियाझी यांच्याकडून युद्धबंदी मान्य असल्याचा निरोप मिळाल्यानंतर जनरल माणेकशॉ यांनी लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख जनरल जेकब यांना ढाक्याला जाऊन युद्धबंदीची आणि शरणागतीची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. जनरल अरोरा आणि जनरल नियाझी हे दोघंही जण या शरणागतीच्या करारावरती साक्ष करणार होते. या प्रसंगी लष्कर प्रमुखांनी स्वतः ढाक्यात उपस्थित राहावं असं दिल्लीतील अनेक नेत्यांना आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांना वाटत होतं. मात्र ही सर्व कारवाई लष्कराच्या पूर्व विभागाने केली. त्यामुळे पूर्व विभागाच्या प्रमुखांनीच शरणागतीचाही प्रसंग हाताळावा असं माणेकशॉ यांनी सांगितलं. शिवाय ते भारताच्या संपूर्ण लष्कराचे प्रमुख होते.
त्यामुळे पाकिस्तानचं संपूर्ण लष्कर शरण येणार असतं तर त्या प्रसंगी उपस्थित राहणं हे योग्य ठरलं असतं. सॅम माणेकशॉ यांच्या जीवनाचे विविध पैलू या पुस्तकातून अनुभवायला मिळतात. परिपूर्ण आणि यशस्वी आयुष्य म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे पुस्तक आहे. अशा दर्जेदार पुस्तकांच्यावरील चर्चेसाठी, अधिक जाणण्यासाठी आपण असे वारंवार भेटतच राहणार आहोत. आपल्यापैकी जर कोणाला स्वतःची पुस्तकं आमच्यापर्यंत पोहोचवायची असतील तर इथे खाली जो नंबर दिलाय त्याच्यावरती संपर्क करा आणि तोपर्यंत पाहत राहा अक्षरांचे चांदणे.